महाराष्ट्रात प्रत्येक घरी केला जाणारा हा नाश्त्याला, टिफिनला, हिवाळ्याच्या दिवसामध्ये अतिशय पौष्टिक असा पदार्थ म्हणजे थालीपीठ. आणि हे थालीपीठ छान खुसखुशीत, पातळ आणि पौष्टिक, पचायलाही हलके असतात. त्यामुळे हे थालीपीठ भाज्या घालूनसुद्धा आपण तयार करू शकतो. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला परातीमध्ये इथे 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी एवढं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, पाऊण वाटी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे, अर्धा वाटी एवढं खुसखुशीतपणा येण्यासाठी इथे तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे. मिक्सरच्या पॉटमध्ये वाटण तयार करण्यासाठी मी इथे 5 ते 7 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, आल्याचे छोटे छोटे 2 तुकडे घेतलेले आहे, कोथिंबीर, जिरं आणि 3-4 हिरवे मिरची घेतलेले आहे. याचं जाडसर असं वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता हे सर्व आपल्याला बाहेर वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. यानंतर या परातीमध्ये घेतलेल्या पिठामध्ये इथे मी पाव चमचा एवढी हळद घातलेली आहे, अर्धा चमचा एवढं धने पावडर घातलेलं आहे, चवीनुसार इथे तिखट घालायचं आहे. इथे मी 2 ते 3 चमचे एवढी पांढरी तीळ घातलेली आहे, 1 चमचा इथे ओवा घातलेला आहे. ओव्याने जे पराठे आहे त्याला म्हणजे टेस्ट पण छान येते आणि पचायलाही मदत होते. आता यामध्ये चवीनुसार मी इथे मीठ घातलेलं आहे 1 चमचा एवढं. जे आपण वाटण केलेलं होतं मिरची आणि आल्याचं ते टाकून घेतलेलं आहे. आता इथे कांद्याची पात घालायची आहे. कांद्याची पात तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. इथे मी भरपूर कांद्याची पात घातलेली आहे आणि बारीक बारीक चिरलेली इथे पालक घातलेली आहे. हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये बारीक बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. आता हे पाणी न घालता पहिले आपण छान मिक्स करून घेतलं. आता अगदी थोडं पाणी घालायचं आहे किंवा इथे भाज्यांनाही पाणी सुटतं, त्यामुळे आपल्याला थोडंच पाणी घालून छान मळून घ्यायचं आहे. आता यावरती मी थोडं 2 चमचे एवढं तेल घातलेलं आहे आणि हे छान आपल्याला पीठ असं घट्ट न करता एकदम थोडं सैलसर आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. आता इथे मी पोळपाट घेतलेला आहे. पोळपाटवरती असं आपल्याला कॉटनचं कापड घ्यायचं आहे. पाण्याचा हात घेऊन कापड ओला करायचा आहे आणि पाण्याचा हात घेऊन मीडियम साईजचा इथे गोळा घेऊन अशा प्रकारे बोटाच्या मदतीने आपल्याला थालीपीठ असे थापून घ्यायचे आहेत. छान असे पातळ थालीपीठ आपण यावरती थापून घेऊ शकतो आणि सहज थापल्या जातात. अशा प्रकारे आपल्याला इथे होल पाडून घ्यायचे आहेत थालीपीठला. आता इथे गॅसवरती मी इथे तावा गरम करायला ठेवलेला आहे. तावा छान इथे गरम झालेला आहे. यावरती आपल्याला 1 चमचाभर तेल घालायचं आहे. तेल छान पसरवून घ्यायचं आहे. त्यावरती हा रुमाल जो आहे ज्यावर आपण थालीपीठ थापलेले आहेत ते थोडं यावर उलथवून थोडं हाताने अलगद असं प्रेस करायचं आहे. आता यावरती आपल्याला थोडं तेल घालायचं आहे. गॅसचा फ्लेम इथे मीडियम ठेवायचा आहे आणि या होलमध्ये सुद्धा थोडं थोडं तेल घालायचं आहे आणि भोवताल पण या थालीपीठचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. आता एक साईडनी आपल्याला पलटवून घ्यायचं आहे. बघा किती छान असा खरपूस रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे भाजताना तुम्ही तेल, तूप, लोणी यापैकी कुठलाही वापर करू शकता तुमच्या आवडीने. दोन्ही बाजूनी मी छान याला खरपूस शेकून घेत आहे. मस्त असे आपले थालीपीठ छान तयार झालेले आहे. अशाच पद्धतीने तुम्ही संपूर्ण एकीकडे शिजायला घेतलं की दुसरा थालीपीठ आपण थापून घ्यायचा आहे. प्रत्येक वेळेस कापड हा ओला करून घ्यायचा आहे म्हणजे थालीपीठ पटकन निघतात. अशा पद्धतीने मी इथे संपूर्ण थालीपीठ करून घेतलेले आहेत. छान असे खुसखुशीत थालीपीठ झालेले आहेत. हे तुम्ही लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत सर्व करू शकता. कुठल्याही प्रकारची भाजणी न करता तुम्ही छान असे घरच्या घरी घरच्या पिठामध्ये खुसखुशीत असे पौष्टिक थालीपीठ तयार करू शकता. यामध्ये आपल्या आवडीनुसार इथे भाज्या घालू शकता. भरपूर भाज्या घालूनसुद्धा हे थालीपीठ खूप छान होतात. थालीपीठची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.